आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आणि आनंदाचा होता, कारण आज होतं आमच्या लाडक्या ताईचं डोहाळे जेवण, बेबी शॉवर. घरात सकाळपासून उत्साहाचं वातावरण होतं. सुंदर सजावट, सगळ्यांची लगबग. हाय गाईज, मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मी जात आहे माझ्या ताईच्या बेबी शॉवरच्या कार्यक्रमाला. रेडी होऊन जात नाही आहे, फक्त बांगड्या घातलेल्या आहेत आणि बाकी सगळं सामान घेऊन मी माझ्या मावशीकडे जात आहे. तिकडे जाऊन तयार होणार आहे. माझा जो लूक आहे मी तुम्हाला, तर आता मी चालली आहे माझ्या ताईच्या तिकडे. ताईच हा आहे आमच्या तिघींचा फायनल लूक. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ताईचे डोहाळे जेवण डोंबिवलीतील सम्राट हॉटेलमध्ये ठेवलं होतं. तिथली सजावट पण खूप छान होती. छान डेकोरेट केलेलं आहे. आणि मग झाली आमच्या लाडक्या ताईची एंट्री. वाव, ताई बघा किती छान सुंदर नटून आलेली आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी खुलून दिसत आहे. त्यानंतर माझ्या वहिनीने ताईची व जिजूंची आरती ओवाळली आणि मग झाली लाडक्या ताईची सुंदर एंट्री. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात व प्रेमाने ओवाळून ताईचे स्वागत केले. ताईच्या चेहऱ्यावरचा आनंद आणखीन द्विगुणित करण्यासाठी आम्ही सर्व बहिणींनी तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेलं होतं. मध्ये मी सुद्धा इन्व्हॉल्व झाले होते. मी कधीच डान्स वगैरे केलेला नव्हता. फर्स्ट टाईम ताईसाठी डान्स केलेला आहे. तिची खूप इच्छा होती की तिच्या बेबी शॉवरमध्ये मी तिच्यासाठी थोडं का होईना नाचावं. सो आता आम्ही तिच्यासाठी डान्स करणार आहोत. ताई आणि जिजू बघा कसले भारी दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद खुलून आला आहे आई आणि बाबा होण्याचा, तो खूप द्विगुणित आहे. ताईचे स्वागत करण्यासाठी आम्ही बहिणींनी आणि मावशींनी मिळून सुंदर वेलकम डान्स केला. गाणं आणि डान्सचा आवाज आपण इथे म्यूट केलेला आहे, पण सगळ्यांचा उत्साह आणि आनंद मात्र अगदी फुल ऑन होता. जन्म बाईचा खूप गाईचा, एक आईचा एक ताईचा. थोडीशी झलक मी इथे गाण्याच्या स्वरूपात दाखवत आहे. आमचा डान्स पाहताना सगळ्यांचा उत्साह आनंद अगदी फुल ऑन होता. यानंतर झाला डोहाळे जेवणातील सगळ्यात सुंदर क्षण, ताईची ओटी भरण्याचा. कुटुंबातील सगळ्यांनी ताईची ओटी प्रेमाने भरली आणि छोट्या बाळाला मनापासून आशीर्वाद दिले. साडी, नारळ, फळ, मिठाई, जिजूंना गिफ्ट असं सर्व काही ओटीमध्ये होतं. हा क्षण खूप भावनिक आणि सुंदर होता. आई होण्याचा हा सुंदर प्रवास ताईसाठी कायम सुखाचा आनंदाचा असो, ही मनापासून इच्छा. आता आली थोडीशी मजा आणि मस्ती आणि थोडी लाजरी गोड ओळ. ताई आणि दादाने घेतलं एकमेकांसाठी सुंदर उखाणे ऐकताना सगळ्यांना मजा तर आली, पण वातावरणात आनंद अजूनच वाढला होता. आता बघूया ताई आणि दादाचा उखाणा. डोहाळे जेवणाचा दिवस आज खास, माझ्या सनम सोबत माझा सुंदर प्रवास. बाप्पाच्या आशीर्वादाने गर्भात जन्मली एक नवी चाहूल, कैलासराव आणि माझ्या नात्यामध्ये होणार गुणगुणणारं एक नवीन पाऊल. वा वा, खूप सुंदर, अप्रतिम. त्यानंतर सुरू झाली आमची फुल ऑन धमाल मस्ती. अचानक सगळ्या बहिणी, मावश्या आणि मामी मिळून आमची फुगे फोडण्याचा कार्यक्रम ठरला. फुगे फोडताना सगळ्यांचे रिॲक्शन, चेहरे, मस्ती बघा. ऑन स्टेज ठरलेला कार्यक्रमसुद्धा आमचा फुल ऑन धमाल करून गेला. आणि आता वेळ आली केक कटिंगची. पण त्याआधी खेळलो पेढा की बर्फी हा खेळ खेळण्याचा एकच उद्देश, फुल ऑन मस्ती. केक कटिंग नंतर केला आपल्या छोट्या सिस्टरने भन्नाट डान्स. ही खूप सरप्रायझिंगली होतं. त्यांच्या क्यूट स्टेप्स आणि उत्साहाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांचा हा छोटासा डान्स कार्यक्रमाची एक सुंदर आठवण बनून गेली. आईच्या आयुष्यात येणाऱ्या या सुंदर पर्वासाठी खूप खूप शुभेच्छा. गाण्याचा आवाज मी इथेही म्यूट करून ठेवलेला आहे. तुम्ही ओळखू शकता का की कोणत्या गाण्यावरती डान्स करत आहेत ह्या छोट्या मुली? कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा ह्या छोट्या डान्सरसाठी.
डान्स झाल्यानंतर आम्ही या सुंदर दिवसाचे आठवण कायम जपून ठेवण्यासाठी सगळ्या कुटुंबांनी मिळून घेतले सुंदर फॅमिली फोटो. एकत्र काढलेला प्रत्येक फोटो म्हणजे आजच्या आनंदाची एक सुंदर आठवण. कोणी आजी बनणार होतं, कोणी आजोबा बनणार होतं, कोणी मावशी बनणार होतं, कोणी आजोबा बनणार होतं, कोणी ताई, दादा. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा एकदम खुलून दिसत होता. आणि आता ताईचे लाड करताना पुन्हा एकदा सगळ्यांनी मिळून केली धमाल. ताईभोवती सगळे जमले, नाच मस्ती आणि भरपूर प्रेम. खरंच कुटुंब सगळे एकत्र आले की प्रत्येक क्षण हा खास होतोच. एवढी धमाल केल्यानंतर सगळ्यांनी मिळून स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला आणि शेवटी या सुंदर दिवसाची आठवण जपून ठेवली. तर असा होता आमच्या लाडक्या ताईच्या डोहाळे जेवणाचा सुंदर सोहळा. प्रेम, आनंद, नाच मस्ती आणि सगळं कुटुंब एकत्र. खरंच आजचा दिवस फुल ऑन धमाल आणि आयुष्यभर लक्षात राहणार होता. ताईला व तिच्या बाळाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप साऱ्या ब्लेसिंग्स. अशा सुंदर क्षणांसाठी माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत नक्की जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.